गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तसं तर आजची सकाळ शुभ नव्हतीच. पण ठीक आहे. जो होता है अच्छे के लिए होता है असं म्हणून मी माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात केली. तसं तर ना झोप आली रात्री, ना रेस्ट झाली प्रॉपर. त्यामुळेच माझं हे तोंड पण सुजलेलं आहे. पण ठीक आहे. सकाळी पण 4:45 पासून जागी होती, पण झोप येत नव्हती. डोक्यामध्ये विचार सुरू होते. म्हणजे मला कोणत्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं, पण माझी मेंटल स्टेट जी होती ती डिस्टर्ब होती. मग त्याच्यामुळं मग म्हणलं झोप पण नाही लागणार आहे. झोपून तर मग आपण स्वयंपाक करूया. डबा तर वेळेत होईल, आवरून वेळेत होईल. मग हा विचार करून मी उठले आणि शूट पण करायला का घेतलं का तर मनात खूप सारे जो माणूस ओव्हर थिंक करतो ना, त्याला कोणतीच म्हणजे गोष्ट लागत नाही विचार करायला. तो अ, बघता-बघता विचार करत विचारांचा डोंगर करतो आणि मी तशीच आहे थोडीशी. तर माझ्या विचारांचा डोंगर होऊ नये म्हणून मी आज हे शूट केलं. म्हणजे शूट करायच्या नादात तरी आपलं फोकस दुसऱ्या गोष्टींकडे नसेल, जिथं की आपलं फोकस नसलं पाहिजे. मग आपण भाजी वगैरे फोडणीला टाकून अंघोळ करून आलो, तोपर्यंत तनी उठलेली, तिनं भाकरी केली. आजच्या मेनूमध्ये बरंच काय-काय होतं. मेथीची भाजी, भाकरी, भात, सॅलड होतं. आपली सगळी तयारी करून आपण चिया सीड्सचं पाणी पिलं, गॅस पुसला, हे आपलं जिऱ्याचं पाणी पिलं आणि त्याच्यानंतर आज सगळं आपण भांडी-बिंडी सगळं चकाचक किचन-विचन साफ करून आज ऑफिसला गेलो. म्हणजे लवकर उठल्याचा काहीतरी फायदा झाला. तसा तर मी आणि तरीनं प्रण घेतलाच होता, की पगीला त्रास द्यायचा नाही. कारण आमच्या नंतर ती स्वयंपाक करते, तर मग तिला आम्ही थोडी ना थोडी भांडी ठेवून जायचोच. मग नाही म्हणलं तरी थोडंसं लेट, गडबड होतेच. मग तीच आपण तिची गडबड न होऊ देण्यासाठी आम्ही हा प्रण घेतलेला. मग डबा वगैरे पॅक केला आणि वेळेत आवरून मस्तपैकी ड्रायव्हर दादा, मॅडम लवकर या म्हणायच्या आधीच आम्ही आज टाईममध्ये खाली गेलो आणि ऑफिसला पोहोचलो. दिवस संपवून घरी पण निघालो. पण डोक्यातून ते टेन्शन, त्या वाईट, त्या गोष्टी जात नव्हत्या. पण त्या गोष्टीला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे का? हे मला प्रश्न पडतो, की आपण एवढं का महत्त्व द्यायचं? पण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तसा माझा स्वभाव वेगळा आहे. मी वेगळी आहे. मला सगळ्यात जास्त एक गोष्ट खटकते ते येतं ते सेल्फ गिल्ट, की असं का केलं मी? माझ्याकडून काय चुकलं का? आपल्याकडून काय चुकलं का? स्वतःला दोषी मानणं. मग ह्याच विचारात ना दुपारी रिटर्न येताना पण झोप लागली नाही. तसल्यात रील बघत आले. मग घरी आल्यावर त्यांनी म्हणले, "जरा माझ्या केसाला तेल लाव आणि जरा मालिश कर." मग तिची मालिश केली. त्याच्यानंतर तिनं माझी पण केली, कारण गरज होतीच. मग डेली रुटीनसारखं आम्ही एक्सरसाइज करायला घेतला. मग म्हणलं फुल पॅन्ट घालून एक्सरसाइज करू व्हिडिओ करतोय तर. पण तो मला कम्फर्ट नव्हताच. सो मग मी एक शूट तर केला फुल पॅन्ट घालून. खरं बोलायचं, खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. पण नंतर मग मी माझं दुबुक एक्सरसाइज आपलं कम्फर्टेबल कपड्यामध्ये करून घेतलं. तुम्ही बघू शकता मला किती घाम आलाय. हा आनंद काही वेगळाच असतो एक्सरसाइज नंतर आलेल्या घामाचा. पण त्याचा पुढचा आनंद बघाच तुम्ही, की एवढी एक्सरसाइज करून, एवढ्या कॅलरीज बर्न करून मी जेवणात खाते पावभाजी. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता. पण ठीक आहे ना, म्हणजे खाऊ वाटलं तर खाल्लं पाहिजे. आधीच मी मेंटली डिस्टर्ब होते. पण मला माझ्या पोटाला बी डिस्टर्ब करायचं नव्हतं. सो मनात आलं सो आपण पावभाजी करायचा बेत केला. मस्त पावभाजी खाल्ली 3 इडियट्स बघत आणि त्याच्यानंतर आपल्या डेली रुटीननुसार सकाळसाठी पुन्हा हे सगळं हेल्दी मील तयार करून आपण झोपी गेलो. गुड नाईट.